नांदेड शहरात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा एक रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली। माहूर शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहराबाहेरील कोणीही व्यक्ती येणार नाही यासाठी शहरात मुख्य रस्त्यावर तपासणी नाके उभारण्यात आले आहे। शहरात कोरोना विषाणूचा पसराव होऊ नये यासाठी शहरात अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे। नगर पंचायतचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडून कडक तपासणी केल्या जात आहे। शहरातील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच पुसद यवतमाळला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागासमोर नगर पंचायतकडून तपासणी नाका उभारण्यात आला आहे। नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याचं कळताच मुख्याधिकारी विद्या कदम, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांसह नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, सुनील वाघ, गंगाधर दळवी, शिवाजी चौक परिसरात जमावबंदीचे उल्लंघन, मास्क न लावलेल्या व तोंडाला रुमाल न बांधलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात असून उघडण्यात आलेली सर्वच दुकाने बंद करून दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात प्रारंभ केला आहे। दुपारी 1 वाजतानंतर शहरातील मेडिकल व रुग्णालय वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहतील। या नियमाचे कोणीही उल्लंघन करणार नाही, केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी दिला आहे। मी सुनील वाघ, सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक माहूर नगर पंचायत। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार नगर पंचायत माहूर कडून मुख्याधिकारी मॅडम यांच्या आदेशानुसार 3 जागेवर नाके बसवण्यात आले आहे। TYSP एक ठिकाणी, देवी रोड पशी एक आणि PWD या ठिकाणी नाके बसवण्यात आले आहे। येणाऱ्या नागरिकांना, तोंडाला मास्क नसणाऱ्या लोकांना आतापर्यंत दिनांक 17/4/20 पासून ते आतापर्यंत आजपर्यंत 45 जणांना दंड आकारण्यात आलेला आहे। प्रत्येकी 200 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे, राजू दराळे व अनवर खिच्ची।